नहीं तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार मंडळी, S9च्या निवडणूक विशेष रणसंग्राम या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत शिर्डी शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये। अत्यंत या नगरपंचायतीची जी काही चुरस आहे ती सगळ्यात जास्त वॉर्ड क्रमांक 2 मधून आहे आणि या ठिकाणी अपक्ष ज्या उमेदवार आहेत सौ संध्याताई प्रकाश शेळके या अपक्ष म्हणून नारळ या चिन्हावरती आपलं नशीब आजमावताना दिसतायत। विकासाआड येणाऱ्या अपप्रवृत्तींच्या विरोधात, राजकारणातल्या गुन्हेगारी विरोधात माझा लढा आहे असं ते प्रचार करतायत। तर आपल्यासोबत आहेत स्वतः संध्याताई शेळके आणि प्रकाश नाना शेळके। तर आपण कशा पद्धतीची लढत आहे, कशा पद्धतीचा त्यांना लोकांचा, नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय हे जाणून घेणार आहोत। आणि सगळ्यात पहिला प्रश्न मी संध्याताईंना विचारतो, काय प्रकारची लढत आहे, आपण का निर्णय घेतला निवडणूक लढवण्याचा? 12.5 वर्ष काँग्रेसची सत्ता होती। हैराण कशी झाली, पहिला सर्वात मोठा कचऱ्याचा गंभीर प्रश्न। ह्या कचऱ्याच्या गंभीर प्रश्नामुळे शिर्डीकरांना प्रत्येक कुटुंबाला जवळजवळ 50-50 हजार रुपये खर्च आला। एका व्यक्तीस 10-10 हजार रुपये दवाखान्यामध्ये गेले। अशाप्रमाणे पाणी टंचाई, बरेच गंभीर प्रश्न उद्भवले। 12.5 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, व्यवस्थित होतं असं मला वाटतं। आणि आजची ही लढत अपक्ष सुजित गोंदकर व मी आमच्या दोघांमध्येच जास्त चुरशीची आहे असं मला वाटतं। पक्षाचे उमेदवार जवळजवळ शांत झालेले आहे। बरोबर आहे, संध्याताई सांगताय की पक्षाच्या उमेदवार या लढतीमध्ये कुठे दिसत नाही। दोन्ही अपक्षांमध्ये वॉर्ड क्रमांक 2ची ही जी निवडणूक आहे ती सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मला सांगा संध्याताई, कुठल्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढवतायत आणि आपण नेमकं मतदारांना कशा पद्धतीनं आश्वासन देत आहेत, नेमकं काय आपली भूमिका असणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। गुन्हेगारीमध्ये शिर्डीकर बहुतेक त्रस्त झाले आहे। त्यात महिलांचे मंगळसूत्र चोरणं, महिलांकडं म्हणजे वाईट नजरेने पाहणं असा जो सुळसुळाट माजलेला आहे, त्यामध्ये ह्या गुन्हेगारांना शक्यतो त्यांच्या पाठीशी कोण राहतं हे सर्वसाधारणपणे संपूर्ण शिर्डीकरांना माहीतच आहे। अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात हा माझा लढा आहे। आणि शिर्डीत येणारे जे साई बघतात, प्रामुख्याने महिलांना शौचालय नाही आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी शिर्डीतलं अर्थकारण 2013 पासून तर आज तागायत ठप्प झालेला आहे। आणि या वार्डामध्ये बहुतेक करून व्यापारी वर्ग आहे। व्यापारी वर्गांना जो त्रास होतो त्यात आम्ही आहे। काय प्रकारच्या प्रश्न उद्भवलेले आहेत, ते अर्थकारण कसं वाढलं जाईल यासाठी हा माझा लढा आहे। प्रामुख्याने मला सांगा की या वॉर्डामध्ये आपलं काय काम आहे, आपण कुठल्या मुद्द्यावरती यापूर्वी या वॉर्डामध्ये काम केलं आहे? यापूर्वी मी शॉपिंग कॉम्प्लेक्सचा विषय, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मध्ये जे 2004 मध्ये जे विस्थापित दुकानदार झालेले होते, त्यावेळेस काही सदस्यांनी आपले जवळच्या लोकांचे त्यामध्ये नावं म्हणजे काही यांचे नावं वगळून स्वतःचे 7-8 असे जवळचे जे संबंधित होते त्यांचे नावं त्यामध्ये सामील केले होते। त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही दाद मागितली आणि त्यामध्ये जे खरंच लाभार्थी होते त्यांच्यासाठी दाद मागून त्यांच्यासाठी दुकानाची लकी ड्रॉ पद्धतीने मागणी केली आणि त्याप्रमाणे झाले। बहुतेकांना त्यात न्याय मिळाला। उर्वरित जे आहेत त्यांच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन। आणि शिर्डीमध्ये जे हातावर काही थोडंफार घेऊन विकतात महिला, डाळिंब वगैरे असं, त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येते का, त्यांना काही जागा उपलब्ध करून देता येते का, त्यासाठीही मी प्रयत्न करीन। पहिला पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करीन असं मला वाटतं। आणि महिलांसाठी वेगळं काही करता येईल, महिलांसाठी, मुलींसाठी शाळा, आपले संस्थांच्या माध्यमातून शाळेसाठी काही करता येईल का ते बघल। बरोबर आहे, साईभक्त महिला आणि ज्या शिर्डीतील हातावरती पोट भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी संध्याताईंना काम करायचं आहे असं त्यांनी सांगितलं। यानंतर आपण जाणार आहोत प्रकाश नाना शेळके यांच्याकडे। खरं तर इतक्या दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रकाश नाना काम करत होते, परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रकाश नानांनी ऐनवेळी आपल्या पत्नींची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली। तर आपण त्यांना विचारूयात की इतकी वर्ष आपण काँग्रेसमध्ये होतात, मग यंदा अपक्ष का? शिर्डीमध्ये तसं स्थानिक पातळीवर निवडणूक होत असताना पक्षाचा फार विचार केला जात नाही। जी लोक सक्षम आहेत, जी वेळ देऊ शकतात कामासाठी, जी धावपळ करू शकतात, अशा किंवा ज्यांना त्या कामकाजाचा अतिशय अनुभव आहे चांगल्या प्रकारे, अशा लोकांना निवडून देण्याची शिर्डीच्या ग्रामस्थांची, शिर्डीच्या नागरिकांची शक्यतो निवडणुकीमध्ये मतदान करण्याची पद्धत आहे। त्यामुळे जरी त्या पक्षाने मला तिकीट दिलं नाही, त्या पक्षावर मी नाराज नाही किंवा तो पक्ष माझ्यावर नाराज नाही। आमचे नेते आहे त्यांच्याबरोबर मी काम केलं, इथून पुढेही त्यांच्याबरोबर काम करेल।
जे अपक्ष जरी मी असलो तरी असं काही कोणाचा विरोधात रोष किंवा कोणी काही मला नाकारलं म्हणून नाही, तर जनतेची मागणी होती की काम करण्यामध्ये तुम्ही सक्षम आहात, वेळ देऊ शकता, सर्व ज्या नगरपंचायतीच्या कामाची अतिशय तुम्हाला नियमांची माहिती आहे, तुम्ही ते सर्व व्यवस्थित करू शकाल असा त्यांना विश्वास आहे, म्हणून त्यांच्या विनंतीवरून मी निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरे जात आहे. मला सांगा, काय पद्धतीचे समीकरण या वॉर्डामध्ये आपण बघता? या वॉर्डामध्ये प्रामुख्याने जे काय 2.5-3 वर्षात सगळ्यात गंभीर समस्या जी आहे ती पाण्याची झाली, नंतर कचऱ्याची झाली. इतका कचरा 2.5 वर्षात लोकांनी केला, त्यामुळे इतकं आरोग्य या शिर्डीच्या नागरिकांचं धोक्यात आलं. डेंग्यू, गोचिड तापसारखे, चिकनगुन्यासारखे अतिशय दुर्धर आजार लोकांना जडले. जे काही पाणी या लोकांनी पाणी टंचाईच्या काळात दिलं, त्या टँकरद्वारे जे पाणी आलं त्या टँकरमध्ये एक 500 लिटर पाणी आणि 24 बाजूला त्यांचे फोटो. त्यांनी पाणी कमी आणि जाहिरात जास्त अशा प्रकारचं काम केलं आणि जे पाणी त्या लोकांना दिलं गेलं त्यामध्ये एवढा TDS होता, साधारण 2 ते 2.5 TDS. त्या पाण्यामुळे प्रामुख्याने अधिक त्या कचऱ्यामुळे रोगराई वाढण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे माझं सगळ्यात महत्त्वाचं राहील का येणाऱ्या पुढील काळामध्ये स्वच्छ शिर्डीचं स्वप्न कसं साकार करता येईल, कचऱ्याची जी समस्या आहे त्यावर काय मार्ग काढता येईल ते, आणि स्वच्छ व व्यवस्थित पाणीपुरवठा कसा शिर्डीला केला जाईल याकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहील. संध्याताईंनी बोलताना सांगितलं की अपक्षांमध्ये ही लढत होती आहे, तर तुम्हालाही तसंच वाटतं का? जी काही प्रचार यंत्रणा आहे किंवा जी काही लोकांची मतं आहे त्या लोकांच्या मतातून प्रामुख्याने ही बाब निदर्शनास येते की त्या लोकांनी चर्चेतून असं सांगितलं आहे, त्यांचं मत व्यक्त केलं आहे आमच्याजवळ की ही जी शिर्डीची 2 नंबर वार्डची जी निवडणूक आहे ती फक्त 2 अपक्षामध्येच चाललेली दिसते. बाकी पक्षाची लोक प्रचारात कुठे नाही, त्यांच्याकडे काही विकासाचा मुद्दा नाही किंवा गेल्या 2.5 वर्षात त्यांनी जी काही कामं केली त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे याची जाणीव त्यांना आज जनतेसमोर जाताना होत आहे. त्यामुळं प्रचार यंत्रणा अतिशय ढिली पडलेली आहे, वैफल्यग्रस्त झालेले ते दिसून येत आहे. अशी लोकांनी जी काही आमच्याजवळ मतं व्यक्त केली त्यावरून मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आहे ही फक्त आणि फक्त 2 अपक्षामध्येच आहे. कुठला मुख्य मुद्दा या वॉर्डामध्ये तरी राहील? कारण आपण बघितलं की सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखं काही दिसत नाही आहे, कारण ज्या दोन्ही सभा झाल्या त्या दोन्ही सभेमध्ये भाजप सेनावाले काँग्रेसवरती आरोप करतायत, काँग्रेसवाले भाजपवरती आरोप करतायत, परंतु वैयक्तिक पातळीवरती सध्या हे सगळं सुरू आहे. तर आपल्या वॉर्डामध्ये प्रामुख्यानं कुठल्या गोष्टीवरती निवडणूक तुमच्यामध्ये होती आहे? वास्तविक त्या दोघांनाही विनंती मी करेल, त्यांनी एकमेकाकडे बोटं करून एकमेकाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यापेक्षा, कारण खिडकी आली की काच आली आणि त्या दोघांच्याही घरांच्या खिडक्यांना काचा आहे, त्यामुळे त्यांनी ते काम थांबवावं. त्यांना विनंती राहील माझी की ही वेळ एकमेकाचे आरोप प्रत्यारोप करण्याची नाही. जनतेला माहीत आहे कोण कसं आहे, कोणी काय काम केलं, कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणी काय नगरपालिकेत जाऊन भ्रष्टाचार केला, हे सगळं माहिती आहे लोकांकडे सगळ्यांच्या माहित्या असतात व्यवस्थित. तर त्यांनी फक्त जी काही शिर्डीच्या जनतेच्या आज जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे, इथं जी काही आर्थिक मंदीची लाट आहे त्यावर कशी मात करता येईल, किंवा या शिर्डीमध्ये जो काही पाण्याचा प्रश्न आहे, जून जुलै ऑगस्टमध्ये जे काही लोकांनी सोसलं आहे पाण्याचं संकट, त्यावर काय मात करता येईल, ते पाणीपुरवठा कसा व्यवस्थित लोकांना करता येईल. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आहे तीर्थक्षेत्रातला आज जो प्रश्न देश पातळीवर जो गाजतोय तो कचऱ्याच्या प्रश्नात त्यांनी लक्ष घालावं, आम्हालाही मदत करावी. ही एक एवढी महत्त्वाची आणि सगळ्यात महत्त्वाची निवडणुकीमधले माझ्यासमोरची बाब आहे. बरोबर आहे. एकमेकांच्या काचेच्या खिडक्यांवरती दगड मारण्यापेक्षा लोकांना आपल्या भांडणामध्ये काही स्वारस्य नाही, आपण लोकांच्या फायद्याचं, लोकांच्या विकासाचं बोललं पाहिजे असं नानांनी या ठिकाणी सांगितले. संध्याताईंना काहीतरी बोलायचं आहे आणि शेवटची एक कमेंट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याबद्दल. त्याचबरोबर त्यांचं जे आव्हान आहे लोकांसाठी, नागरिकांसाठी निवडून देण्याबाबत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. 2006 ते 2011 या कालावधीमध्ये मी जेव्हा नगरसेविका म्हणून होते, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लक्ष्मीनगर वसाहत उठवण्याचा. तो ठराव आम्ही त्यावेळेस सर्व जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडला आणि लक्ष्मीनगर वसाहत ही ठेवल्या ठिकाणी राहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी महिलांचं सबलीकरण, एकत्रीकरण करण्याचं महिला बचत गटाच्या माध्यमातूनही केलेलं आहे. आणि शिर्डीला असं व्यवस्थित असं बस स्थानक नाही आणि ते आरक्षण उठवण्याचा ठरावालाही मी विरोध केलेला आहे. आणि त्यानंतर
पिंपळ रोडवर केलेलं साईबाबा संस्थांनी जे अतिक्रमण आहे पत्राशेड भाविकांसाठी करतो असं म्हणून केलं, पण भाविकांनाही त्याचा लाभ मिळत नाही आणि ग्रामस्थांनाही मिळत नाही. आपल्या शिर्डी गावची अंत्ययात्रा जाण्यासाठीही मार्ग राहिलेला नाही. त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांनी पत्राशेड काढून घ्यावे यासाठी काढून घेण्यासाठी सांगितले होते. परंतु आत्ताचे जे शिर्डीचे नगरसेवक होते त्यांना ही साधी किरकोळ गोष्ट ही त्यांना करता आली नाही. ते कोणाशीही वाईटपणा घ्यायला तयार नाही. साईबाबांचं काम एवढं म्हणून नको ते करून शिर्डीकरांना वेठीस ठेवतात असं मला वाटतं. आणि जे आता शिर्डीचे जे गंभीर प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मला उमेदवारी मिळाली आहे आणि इतर माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत ते पुरुष आहेत आणि मी महिला आहे. महिला का तर बहुतेक महिलांची मागणी होती का ताई आम्हाला तुमच्याशी डायरेक्ट बोलता येईल म्हणून तुम्ही शक्यतो उभे राहा, कारण आमच्या घरातून 2 पुरुष उमेदवारांचाही आम्ही फॉर्म भरलेला होता. त्यांना थांबून मी महिला म्हणून महिलांच्या मागणीसाठी उभी राहिलेली आहे आणि ह्या सर्व महिलांनी आपल्या घरातील कुटुंबांना सांगून मला मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मी तूर्त त्यांना सहाय्य करेल. बरोबर आहे. महिलांच्या सांगण्यावरनं महिलांच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीमध्ये उभी आहे असं सांगितलं. याचबरोबर लक्ष्मीनगरचा जो प्रश्न होता, लक्ष्मीनगरच्या प्रश्नाबाबत त्यांनी लढा दिला आहे. याचबरोबर साईबाबा संस्थांना जे रस्त्यावरती केलेले अतिक्रमण आहे त्या संदर्भात देखील संध्याताई आणि प्रकाश नानांनी काम केलं असं त्यांनी सांगितलं. तर आपण बघणार आहोत ज्या पद्धतीचं आवाहन त्यांनी आपल्या या रणसंग्राम कार्यक्रमातून केलं आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधील जनता कशी त्यांच्या मागे उभी राहते आणि त्यांना किती मतांनी विजयी करते नेमकं काय आहे हे आपल्याला 28 तारखेला समजणार आहे. तोपर्यंत आपण या कार्यक्रमात याच ठिकाणी थांबतो आहोत. आपण पुढील ज्या आपला जो वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये कशा पद्धतीची समीकरणं आहे आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत संध्याताईंना आपण शुभेच्छा देऊयात आणि या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. बघत रहा S9 न्यूज. संध्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संध्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय प्रकाश नाना आत्तापर्यंत पोलीसवाल्याच्या पाठीशी राहिले. आमचा धंदा बंद केला, पोलिसांनी पकडून नेलं. प्रत्येक वेळी आमच्या पाठीमागे प्रकाश नाना उभे राहून आमच्या अडीअडचणीला साथ दिली. संध्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आम्ही जे काही प्रचार करतोय आम्हाला लोकांचा खूप प्रतिसाद वाटतोय, कारण की आम्ही ज्या लोकांच्या दारासमोर गेलो त्याच्यानंतर लोकांनी आम्हाला डायरेक्ट घरात येऊन बसवलं आणि संध्याताई आणि प्रकाश नाने यांना त्यांनी अडचणी सांगितल्यात का बुवा असं किंवा तसं. त्याच्यामुळं आज आम्ही एवढी जे जमलो फक्त त्यांच्यासाठी का त्यांनी आज आम्हाला एक स्टँड दिलं, आम्हाला त्यांना धंद्याची सोय करून दिली. प्रकाश नाना शेळके यांनी रोजीरोटी आमची त्यांनी हक्काची त्यांनी आम्हाला बांधून दिली. त्याच्यामुळं आज आमचं जे एवढं फिरण्याचं काम आहे ते फक्त एकमेव आमचं तेच महत्त्व आहे का बुवा संध्याताई शेळके निवडून यावा आणि आमचा पूर्ण म्हणजे त्यांना पाठिंबा आहे. जेवढे बी रिक्षावाले तेवढे पण इथून पुढेही आमचा त्यांना प्रतिसाद मिळणार. प्रकाश नाना आणि संध्याताई नगरसेवक असताना शिर्डीमध्ये अतिक्रमण काढण्यात आलं. त्यामध्ये 60 लोक दुकानदार त्यांच्याकडं पुरावे असताना अंतिम यादीतनं नावं वगळली गेली आणि इथल्या स्थायिक काही व्यक्तींनी सांगितलं की तुमचा काही हक्क नाही आहे. आम्हाला कुणाचाही आधार नव्हता या शिर्डीमध्ये की आमची कोण तक्रार स्वीकारीन, आमचे कोण रक्तानी अश्रू पुसान, असं काही आम्हाला आधार वाटला नाही. त्या दुकानदारांना शिर्डीत कुणी न्याय देणारा तो न्याय आम्हाला संध्याताई शेळके आणि प्रकाश नाना शेळकेंनी मिळवून दिला. परत लक्ष्मीनगरचा नानाशी माझा परिचय नव्हता. त्यावेळेस नानांनी त्या लक्ष्मीनगरच्या झोपडपट्टीची व्याधी सुरू केली होती की यांचा कुणीही उठवू नये, ती झोपडपट्टी काढू नये, त्याच्याकरता त्यांचे प्रयत्न चालू होते आणि सह्या घेत होते. तो फॉर्म मी वाचून पाहिलं की प्रोसिजन काय आहे. ते वाचल्यानंतर लोकांना सांगितलं तुम्ही याच्यावर सह्या करा, तुमचा फायदा होणार आहे कालांतराने. तो आज फायदा झालेला आहे, पण तो कागद घेऊन दुसरंच नसतो या की हे आम्ही काम केलं आहे. पण हे काम 7 ते 10 वर्षाच्या पूर्वी नाना प्रयत्न करीत होते, हे मला चांगलं जवळनं माहिती आहे.
कौन संध्याताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संध्याताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं